थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अडवाणींच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या या भेटीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। लालकृष्ण अडवाणी यांची सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे। तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधी आता ते अडवाणींच्या भेटीला पोहोचल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। एनडीएच्या बैठकीनंतर मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी गेलेले आहेत। तर लालकृष्ण अडवाणींच्या भेटीला नरेंद्र मोदी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। सदिच्छा भेट घेतलेली आहे। एनडीएची बैठक झाल्यानंतर मोदी थेट लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी गेलेले आहेत। तर अडवाणी यांची त्यांच्या घरी जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे। तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे। एनडीएची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर मात्र ते थेट लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट दृश्य आपण पाहतोय। लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्याचं पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत लालकृष्ण अडवाणी आणि त्यांची भेट घेण्यासाठी आता नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। एनडीएची एक महत्त्वाची बैठक झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता थेट लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळतंय। लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचं कळतं आणि त्यानुसार एनडीएची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि याच बैठकीनंतर आता नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या भेटीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। एनडीएच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।